नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेल कुकिंग विथ गौरीमध्ये। तर मंडळी, आज इथे आपण सोयाबीनची भाजीची रेसिपी बघणार आहोत। तर सोयाबीनची सुकी भाजी इतकी छान अशी लागते आणि खूप जण हे व्हेजिटेरियन असतात। तर ते व्हेजिटेरियन आणि सोबतच जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांना सुद्धा कधी कधी असतं की नॉनव्हेज हे अवेलेबल नसतं किंवा बनवू शकत नाही, त्यावेळेस तुम्ही ही सोयाबीनची भाजी नक्कीच ट्राय करू शकता। ह्याला एक प्रकारे तुम्ही व्हेजमधलं नॉनव्हेज म्हणू शकता। तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करू। तर इथं मी सोयाबीन स्वच्छ धुवून घेतले आहे आणि एक ग्लास पाणी टाकून ते थोडेसे गरम करायला ठेवले आहे आणि असे गरम करून घेतले की सोयाबीन पटकन भिजतात। तोपर्यंत आपण इथे एक टमॅटो, 2 कांदे आणि कोथिंबीर बारीक असे चिरून घेत आहोत। तर मंडळी, मी नेहमीच म्हणत असते की नेहमी मीठ आणि मसाला हा आपण आपल्या चवीनुसार टाकायचा असतो, कारण की प्रत्येकाच्याच घरात मसाला हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो आणि त्याचप्रमाणे मीठसुद्धा कमी जास्त लागते म्हणून। तर इथं आम्ही नेहमी घरचा मसाला वापरतो। घरचा मसाल्यात भाज्या खरंच खूप छान होतात, पण तरी तुमच्या इथं घरचा मसाला नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मटन, चिकन मसाले ह्यातले मसाले ॲड करून भाज्यांमध्ये चव जास्त वाढू शकता किंवा तुम्ही त्या जागी किचन किंग वगैरे मसाले सुद्धा वापरू शकता। त्याने सुद्धा छान अशी चव येते भाज्यांना। वेगवेगळ्या कंपनीचे तुम्हाला मिळून जाऊ शकतात। तर इथे आता आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। तर नक्कीच सांगा हा व्हिडिओ कसा वाटला। सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की तुम्हाला अजून कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील। तर नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा। तर इथे बघा छान असे सोयाबीन भिजलेले आहेत। तर आता आपण भाजी करायला घेऊ। तिथे 2 कांदा, 1 टोमॅटो, कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। इथे थोडंसं वाटण घेतलेलं आहे 2 चमचे। इथे तिखट मसाला, हळद, मीठ आणि चिकन मसाला घेतलेला आहे आणि सोयाबीन। तर इथे आपण थोडेसे सोयाबीन आधी परतून घेत आहोत। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून तेलामध्ये परतून घेत आहोत। इथं असे छान प्रकारे सोयाबीन परतून तयार आहेत। तुम्ही बघू शकता सोयाबीन परतून भाजी खरंच खूप छान होते। त्यामध्ये थोडंसं कुरकुरीतपणा सुद्धा राहतो आणि भाजी पण चवीला खूप छान लागते। तर इथं मी 2 पळ्या तेल घेतलेले आहे, तर थोडीशी जिरे, मोहरी आणि कांदा टाकलेला आहे। कांदा छान असा लालसर परतून देतो। तर कांदा छान असा लालसर परतलेला आहे। लगेचच त्याच्यामध्ये आपण टोमॅटो सुद्धा टाकून घेतले आहे। टोमॅटो सुद्धा छान असे परतून घेतले। टोमॅटो छान असे परतून घेतले की त्याच्यामध्ये थोडंसं वाटण टाकलेलं आहे। वाटण सुद्धा छान असे परतून घ्या आणि नेहमीच वाटण आणि मसाले हे छान लो फ्लेमवर परतून घेतले की भाज्यांची चव खरंच खूप छान अशी वाढते। तर इथं आपण मसाले टाकलेले आहेत, जसं की लाल तिखट, मटन मसाला, हळद, मीठ टाकलेलं आहे। छान असं एकजीव करून घेत आहे। त्यातच लगेच कोथिंबीर टाकली आहे। सोयाबीन टाकून छान अशी भाजी परतून घेत आहोत। आणि तुम्हाला इथे पाहिजे तर तुम्ही 1-2 छोटेसे चमचे पाणी सुद्धा ॲड करू शकता आणि थोडंसं भाजीला असे लपतपीपणा सुद्धा येईल किंवा ती थोडीशी ग्रेव्ही टाईप होऊ शकते। त्यामुळे तुम्ही इथं थोडंसं पाणी टाकू शकता, छोटेसे 2 चमचे टाकू शकता। तर तुम्ही बघत आहात इथे एक 10-15 मिनटं मी वाफेवर छान अशी बारीक गॅसवर भाजी शिजून घेतलेली आहे। थोडंसं मसाले एकत्र होत तोपर्यंत, एकजीव होत तोपर्यंत। तर बघू शकता छान अशी भाजी तयार आहे। तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। भेटूया